राणी काय करते? अभ्यास करून घे ना, मग अभ्यास करून घे. हो नाही करते अभ्यास. आज कंटाळाच येऊ लागला अभ्यास करायचा. पण आज तसं काही होमवर्क पण नाहीये. होमवर्क काही नाही म्हणून काय झालं राणी? तू तुझ्या मनाने कर ना बाळा. रोज अभ्यास करायचा थोडा थोडा, म्हणजे एकदम ताण नाही येत. परीक्षेच्या वेळी एकदम आपल्याला टेन्शन नाही येत. मग रोज थोडा थोडा करायचा, रोज थोडा थोडा करायचा, नित्य नियमाने करायचा. मग ती सवय पण राहते, मग एकदम त्रास पण नाही होत बाळा. बस बाई बस, अभ्यासाला बस. काही ना काहीतरी वाच, इंग्लिशचं वाच, स्पेलिंग पाठ कर, मग पाढे पाठ कर, काही ना काहीतरी कर, मग कर. बरं आई, बसते अभ्यासाला बसते. अरे अहो, आले का तुम्ही? बरं मी काय म्हणते, ते आशाला ना शिलाई मशीन घ्यायची आहे. मग मी जाते म्हटले तिच्यासोबत. ती म्हणत होती चला तुम्ही दोघी तिघी मिळून जाऊ म्हणून. आणि आपला पण भाजीपाला संपलेलाच आहे. भाजीपाला घेऊन येते, काही गोष्टी आणायच्या घरातल्या त्या घेऊन येते आणि जाऊन येते मग तिच्यासोबत मशीन आणायला. काय म्हणता? ये ना बाई जाऊन. शांता ये जाऊन. मी कधी तुला मना केलं? ये जाऊन. मी पण येणार बाजारात. मी पण येणार बाजारात. आई मी पण येणार बाजारात. नाही नाही राणी, आज नको येऊ तू. आपण दोघी नंतर जाऊ, मग तुला घेऊन जाईल मी नंतर. आज नको येऊ. आज त्या सगळ्या मावशी आहेत ना सोबत, काकू मावशी ते आहेत, त्या आशा मावशी, मला मावशी, मला काकू, त्या सगळ्या आहेत. मग मी जाऊन येते. मोठं सामान घ्यायचं ना आज. छोटं मोठं घ्यायचं असलं असतं घेऊन गेले असते तुला. तू नको येऊ. तू अभ्यास कर, खेळायचं तर खेळ बाहेर जाऊन, किंवा मग टी व्ही बघत बस. पण हे नको करू, माझ्यासोबत नको येऊ आजच्या दिवस तू. आई येऊ दे ना. मी पण येते मशीन घ्यायला. मी पण बघते मशीनचं दुकान. काय होणार आहे, मी त्रास नाही देणार तुला. नको नको राणी, नको. नाही म्हटलं ना तुला, ऐकत जा. हो राणी, नाही म्हटली नाही, ऐकत जा बाळा. तुझं काय काम आहे? मशीन घेऊन येणार आहेत ते. तू घरी आली की पाहून घे. तू तोपर्यंत मस्त खेळ, अभ्यास कर. टीव्ही बघायचं तर टीव्ही बघ. बरं बाबा, बरं. नाही जात, अभ्यास वगैरे करते. पण मग मी खेळायला जाणार आहे बाहेर. मग मी तिथे खेळायला जाणार आहे. आम्ही काही पण खेळू मग तिकडे. हो जा, पण ते कावेरी बुड्डीच्या तिकडे नको जाऊ बाई. कावेरी बुड्डीला किटकिटी आहे बाई ती. तिकडे नको जाऊ. तुम्ही तिकडेच जातात खेळायला. आणि मी नसली ना की बरोबर तू तिकडे जाते खेळायला राणी. येईन ती भांडण घेऊन मग. नाही गाई, नाही जात, तिच्याकडे नाही जात. पण खेळायला जाईल ना मी. हो जा, खेळायला जा. मला आहे का घरात? मला हो आशा आहे ना, घरातच आहे. ये ना, काय म्हणती? मला काल आपलं ते ठरलं नव्हतं का मशीनचं? मग मी रात्री बोलले यांच्याशी जेवताना काय करायचं, कसं करायचं. तर बाई मला ह्यांना तर खूप आवडली ती आयडिया. खूप आवडली. हे पण खूप खुश झाले. ते म्हणे की बाबांकडे पण लक्ष देणं होऊन जाईल म्हणे, आणि तुझं काम पण होऊन जाईल, तुझं मन पण लागलं राहील म्हणे, आणि तुला तुझे 4 पैसे पण वाचत जातील म्हणे. मग ह्यांना पण आवडलं. तर मग ते म्हणे तुला वाटलंच तर उद्याच्या उद्याच घेऊन ये म्हणे मशीन, असं म्हटले ते. मग मला आता काही राहिल्याच जाईन. मग मी म्हटलं की आजच जाऊन घेऊन येऊ म्हणून. काय म्हणती मग? शांताबाईकडे जाऊन आले मी आत्ता. तिला म्हटलं चल म्हणून, आणि तुझ्याकडे आले तू चलती का म्हणून म्हणायला. वा वा वा, आवडला का योगेशला प्लॅन? मग तर एकदमच चांगलं झालं बाई, चांगलं झालं. मग येईल ना मी पण कधी जायचा विचार करताय तुम्ही? माझे कामं वगैरे आवरले पाहिजे बाबा तोपर्यंत, तरच मी येऊ शकेल. तू सांग तुझं कधीपर्यंत आवरेल? शांताबाई तर म्हटली दुपारी 1 पर्यंत आवरू म्हणे सगळं आणि जाऊ म्हणे. हां 1 वाजेपर्यंत तर माझंही जमतं, चांगलं जमतं. मग माझं पण आवरून जातं 1 वाजेपर्यंत सगळं. ठरले तर मग आशा जाऊयात आपण. पण आशा, तू मला आणि शांताबाईलाच घेऊन जाणार आहे का फक्त? का त्या हिला पण घेऊन जाणार आहे, आपल्या गीताला? तिला सांग बाई हे. पण मग तिलाच नाहीतर वाटन की पुन्हा गीता म्हणून की मलाच का नाही नेलं, आणि मग तुमच्या तिघींचंच जास्त चांगलं आहे. मग तिला भलता राग येतो बाई लगेच. तिला लगे बोलून दाखवते बरं, लगे फुगावून दाखव बसते ती. मग लगे तिला सांग. हो 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 सांगते ना, जाताना तिच्याकडे पण जाते आणि तिला पण सांगते. बाई मागे एकदा असंच झालं होतं मला. ते आम्ही कुठेतरी शांताबाई आणि मी ते आपले संक्रांतीचे वाणं आणायला गेलो होतो, आणि आमच्या डोक्यातच नाही राहिलं की तिला सांगायचं. तिचं माझं ठरलं आदल्या रात्री, आणि दुसऱ्या दिवशी चला गेलो मी आणि शांताबाई, आणि आम्हाला गीताला सांगायचं लक्षातच नाही राहिलं ना बाई. काय सांगू तिला, अशी फुगून बसली होती. आमच्याकडे हळदी कुंकाला आली नाही, आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं नाही. ते चुकीचंच मी आणि शांताबाई जाऊन तीनदा जाऊन तिला मनवलं बाई. तेव्हा कुठं मानली ती. तर मग तेवढी काळजी घे बाई तिला, कारण तिला माहिती आहे ना आपण सगळ्यांचं ठरलं होतं. मग ती पुन्हा म्हणून की तुमच्या तिघींचं चांगलं काहीतरी चालत राहतं म्हणून तुम्ही मला घेत नाहीत म्हणून मध्ये, असं तिचं डोकं कुठे चालतं बाई. आशा तेवढं लक्ष दे तू आणि बोलव तिला पण. तशी ती मनाची चांगली आहे, तिच्या मनात काही नसतं, पण तिला राग भलता येऊन जातो बाई. आणि तो जाता जात नाही मग राग. एक तर लवकर येत नाही, पण असं आला नाही ह्या त्या गोष्टीचा, मग जाता जात नाही.
ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. जाताना तिच्या पण कानावर घालून देते. हो जमतं मग, जमतं. भेटू मग आपण, जाऊयात. मी पण बघते मला काही आणायचं आहे का बाजारातून. हो बघून घे, नाही तर साडेच घेऊन घे 1-2. काय ग साड्या कशाची घेती? काही निमित्त नाही काही नाही. तुमचे रामलाल भाऊ म्हणतील ना मला कशाला साड्यांसुड्या घेते म्हणून. मी नाही घेत साड्यांसुड्या. चल येते तुझ्यासोबत, अशीच येऊन जाते मी तुझ्यासोबत. जमते, चल मग. ओके, तेच म्हटले मी. बघ मागून 1000-2000 दिले तर घेऊन घे साड्या. लागतच राहतात आपल्याला, साड्या लागतच राहतात. शांतबाई, आता काय करायचं पहिले? भाज्या घ्यायच्या का काय करायचं पहिले? काय म्हणता तुम्ही? मशीन घ्यायला जायचं? आपण काय करू, भाज्या वगैरे घेऊ. कारण की मशीन कशी एवढी जडवड मशीन घेऊन जाणं आपल्याला पुरणार नाही भाज्या ते घ्यायला. आता मस्त भाज्या जे घ्यायचं ते घेऊन घ्या आणि मला पण जे घ्यायचं ते मी घेऊन घेते. मग आपण सरळ मशीनच्या दुकानात जाऊ. ते दूर आहे, इथून रिक्षा करूनच जाऊ तिथं आणि मग तिथं मशीन टाकू रिक्षामध्ये आणि चालले जाऊ. एकदम बरोबर बोलली शांताबाई, एकदम बरोबर बोलली. तसंच करू आपण. चला मग घेऊन घ्या जे घ्यायचं ते ज्याला जे घ्यायचं त्याला ते घेऊन घ्या पटकन. बोला मावशी बोला, काय देऊ? कोथिंबीर, मिरची, भेंडी, काकडी, जे मागताल ते आपल्याकडं. पालेभाज्या सांगा काय काय देऊ? घ्या घ्या घ्या, भाजी घ्या भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, ताजी भाजी घ्या घ्या घ्या. घेतो ना रे दादा, घेतो ना. पहिले बघू तर दे भाजी चांगली आहे की नाही, खरं बघू तर दे मला. बटाटे का बटाटे? ते का मावशी तिथे ठेवलेले आहेत ना, ते तुमच्या बाजूला घ्या ना. बघा चांगले एकदम कोरडा फट्टक बटाटा आहे, ओला बिला काही नाही. बरं बाबा बरं, कोरडे बटाटे आणले का तू भर पावसाळ्यामध्ये? बरं बघते मी. चला आता पटकन चला, मशीनच्या दुकानात चला पटकन घेऊन घेऊ. आशा, तू मोबाईलवर जाता जाता बघून ठेव बाई, तुला कोणती पाहिजे बघून ठेव. माझे ठरले बाई, माझे ठरले. मी मस्तपैकी आशाच्याच ब्रँडची मशीन घेणार आहे. हो, तीच आवडती मला, एकदम छान आहे ती. तुझं तर चांगलं आहे बाई, तुझं पण नाव आशा आणि मशीनचं पण नाव आशा. वा चांगलं आहे. चला पटपट इथंच नका गप्पा मारत बसू. चला बरं पटपट. झाली एकदाची मशीन घेऊन. आवडली ना आशा? भेटली ना तुझ्या मनासारखी शिलाई मशीन? हो शांताबाई, एकदम मनासारखी भेटली, एकदम आवडली मला. आता पार्टी दे बरं आशा, मस्त पार्टी दे आता. हो देणारच. तुम्ही सगळे आल्या माझ्यासोबत मशीन घ्यायला, मला किती आनंद झाला. आणि तुमच्या सगळ्यांच्या यानी तर मी चांगली मशीन घेऊ शकले. मी देणारच आहे तुम्हाला सगळ्यांना पार्टी. आपण गावात गेलो ना की आज नाही तर उद्या करू मग पार्टी. मस्त शिलाई मशीन घेतल्याची जंगी पार्टी करू आपण सगळ्या मिळून. हो वा एकदम छान. चला झालं आता, सगळं काम झालं. मशीन घ्यायची होती, मशीन झाली घेऊन आता. पण आशा, त्याची पूजा केल्याशिवाय मशीन सुरू नको करू बरं. काहीतरी गोड वगैरे कर. मशीनसाठी पण का आशाबाई? मशीनसाठी पण? हो मग आशा, असं थोडी असतं. मशीन म्हणजे छोटी म्हणून काय झालं, पण तुझा केवढा मोठा आनंद झाला त्या मशीननी. आता तू त्याच्यावरनं पैसे कमवशील किंवा तुझं काम करशील त्याच्यावर, तर असं नाही, मग आपण त्याची पण पूजा केली पाहिजे. नवीन घेतलेल्या प्रत्येक गोष्टीची आपण पूजा नाही म्हणा, पण एक आनंद असतो ना, तर मग तो आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे. असं थोडी असतं की खूप मोठी गोष्ट. प्रत्येकाची आपापल्या हिशोबाने आनंद वेगळा, प्रत्येकाची आपल्या हिशोबाने छोटी मोठी गोष्ट वेगळी असती. आपण पण सगळ्यात आनंद मानायला पाहिजे. आणि ती छोटी थोडी आहे, 12-15 हजाराची तर मशीन आहे, ती छोटी गोष्ट थोडी आहे ती. हो, मला पण पटलं बरं शांताबाईचं बोलणं, मला पण एकदम पटलं शांताबाईचं बोलणं. चालेल, मग गावात जाऊयात आणि मस्त गोडधोडची काहीतरी पार्टी करूयात. आणि उद्यापासून काम पण सुरू करून देते मी मशीनवर. जे द्यायचे तुम्हाला शिवून ते घेऊन या सगळं. आहे ना, माझे ब्लाऊज आहेत 2, माझे ब्लाऊज आहेत ते शिवायचे. चल आता पूजा वगैरे करू, मग उद्या लगेच देते तुला.